आपण विठ्ठल केसरी मैदानात आहोत आणि आज आपल्यासोबत प्रसिद्ध बैलगाडी मालक चिक्या बैलाचे मालक अजय शेट आहेत आपल्यासोबत. शेट नमस्कार. नमस्कार. काल खरं तर एक आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आबांनी काल त्यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तर आज त्याबद्दल जरा तुम्ही काय सांगाल त्यांच्या ह्या राजीनाम्याबद्दल? काल आपले बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आबांनी आज आपल्या सगळ्यांसाठी कालचा दिवस हा थोडासा काळा दिवस आहे, कारण हा निर्णय घेणं अत्यंत बैल मालकांसाठी खूप चुकीचं आहे म्हणून सांगतो. कारण हे क्षेत्र चालू करताना आबांनी त्यांचे सहकार्य जी काही संघटनेतील मेन पदावरील लोक आहेत त्यांनी खूप काय कष्ट केलं आणि काय थोड्याशा काय गोष्टी घडतात त्या चुकांमुळं लोकांच्या बरं का आबांनी हा राजीनामा द्यायला नको होता. कारण मी बैल मालक म्हणून बघतोय, मी आबांनी मला बैल घेऊन दिला. एक साप मनाचा माणूस आहे तो बरं का. क्षेत्रात खूप लोक बघितली आहेत, लोक पण चांगल्या मनाचे, पण आबा या क्षेत्रासाठी अत्यंत गरजेचं आपल्यासाठी सगळ्यांसाठी असणं. तर आबांनी हा निर्णय कृपा करून माघारी घ्यावा. तसेच जे संघटनेचे आपले सचिव असतील, बाकी सर्व पदाधिकारी असतील, त्यांनी आपापले राजीनामे माघारी घेऊन ज्याप्रमाणे हे क्षेत्र चालू आहे त्याप्रमाणे क्षेत्र मोरत चालवावं हीच विनंती आहे आबांसाठी आणि संघटनेतील लोकांसाठी. नक्कीच या व्हिडिओमार्फत आपण जो संदेश दिला आबांपर्यंत नक्कीच पोहोचेल. अजून काय सांगाल? आता 100% मी आबांना भेटायला 2 दिवसामध्ये जाणार आहे बरं का. कारण एक आज आपला बैल महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे पळतोय आणि आबांनी मला बैल घेऊन दिला आणि मला हे आबा हे व्यक्तिमत्व या क्षेत्रासाठी का पाहिजे? माझ्यासाठी नाही आहे, लोकांसाठी पाहिजे. ते मला तुम्हाला सगळ्यांसाठी पाहिजे. काय गोष्टी कसं आहे बरं का. आज आबांनी दिल्लीपर्यंत सगळ्या टीमने त्यांच्या जे प्रयत्न केले ते प्रयत्न आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना होणार नाहीत. आणि जरी काय घटना पाठीमागच्या घडल्या असतील तरी आबांना त्याबद्दल मला सांगण्याचं एकच आहे मत की शेवटी आपल्या घराचा कारभारी आबा तुम्ही आहेत आणि घरात इतर लोक थोडेफार चुकतात. तुमचं मन खूप मोठं आहे, तर तुम्ही काय करा, त्यांना माफ करून तुम्ही पदावर पुरून चालू करा. पण नक्कीच सेट आपल्या हे नक्कीच प्रत्येक बैलगाडी मालकाचा हाच विचार आहे की म्हणजे त्यांचं प्रत्येकाचं म्हणणं आहे की आबांनी हा निर्णय खरंच मागे घ्यावा. कारण आता तुम्ही सांगितलं की त्यांनी काय म्हणजे बैलगाडी क्षेत्रासाठी काय काय केलं हे सगळ्यांनाच माहिती आहे. नक्कीच सेट, धन्यवाद.